नमस्कार मंडळी, मी सीमा. सुरुवात करण्याआधी आपलं चॅनल मराठी भयकथा बाय सीमाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या कथा आणि अनुभव मला माझ्या ईमेल ID द्वारे पाठवू शकता. चला तर मग अंधाऱ्या जगाची सफर करायला. आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून आपण नेहमीच ऐकतो की रात्रीच्या वेळी स्मशानातच काय तर स्मशानाच्या रस्त्याला सुद्धा जाऊ नये. पण आपल्याला सवयच असते मुळी की मोठ्या माणसांकडे दुर्लक्ष करायचं. आपल्याला दिवसाढवळ्या कुठेही फिरायची भीती वाटत नाही. उलट आपल्याला नवनवीन आणि अनोळखी जागांना भेटी द्यायला आवडतात. पण मला सांगा, फक्त रात्रीचीच भीती असते का हो तिकडे आणि दिवसाढवळ्या नसते? असं मानूयात की रात्री तिकडे जायची हिंमत होत नाही, पण दिवसासुद्धा तेवढीच भीती असते ना तिकडे. आपले मोठे ज्यावेळी आपल्याला असं काही सांगतात तेव्हा नक्कीच त्यामागे काहीतरी असेलच ना. पण आपल्याला ज्या कामाची मनाई केली असते ते काम आपल्याला नक्कीच करायचं असतं. शाळेत असल्यापासून माझ्या मनात अनेक प्रश्न पडायचे आणि जसं की मी म्हणालो, ज्या कामांना बंधनं असतात ती कामं तर करूनच बघायची असतात. माझं नाव दिलीप. त्यावेळी नुकतीच 10वीची परीक्षा देऊन मी मामाकडे सुट्टीला गेलो होतो. तरुणाईचं रक्त अंगात सळसळत होतं. मग कुठं कुणाचं ऐकणार होतो मी. मला स्पष्ट आठवतंय, एप्रिल महिन्याचा शेवट होता तो. गरमी आपल्या अंतिम चरणावर पोहोचली होती. गल्लीतले शेजारचे 4-5 समवयस्कर मित्रही झाले होते. ते नवीन दिवस उजळला, पण आज सकाळपासूनच थोडंसं चित्त थाऱ्यावर नव्हतं. म्हणून मनात आलं, चला मित्रांना घेऊन कुठेतरी भटकायला जायचं. मित्रांबरोबर वेळ घालवला की बरं वाटेल थोडंसं. म्हणून मी एका मित्राला बोलवायला गेलो, तर तो घरी नव्हताच. मग दुसऱ्या मित्राच्या घरी गेलो, तोही नव्हता. मग अजून थोडंसं अस्वस्थ झालो. मग तिथून तिसऱ्या मित्राच्या घरी गेलो, तर बघतो तर काय, त्याच्या घराच्या अंगणात गर्दी जमली होती. कोणीतरी 10 उकळून रडत होतं. त्या मित्राची आजी गेल्याचं समजलं. बहुतेक सगळे मित्र इथेच जमले असावेत. मी बाहेरूनच आजींना नमस्कार केला. खूप वाईट वाटत होतं. आज सकाळपासूनच काहीतरी वेगळंच वाटत होतं. खूप उदास, खूप निगेटिव्ह वाटत होतं. आणि जर एकदा आपण निगेटिव्ह विचार करायला लागलो की ती उदासीनता आपल्यावर हावी होऊन जाते. मग म्हटलं, आज थोडंसं एकटंच राहावं, जाईल मनातलं मुळं आपोआप. असा विचार करत चाललो होतो की शेजारच्या काकांनी अचानक मला हटकलं. अरे पाहुण्यांचं पोर तू, कशाला ऐन दुपारी उन्हाचं भटकतोय? मी म्हणालो, नाही काका, उगीचच पाय मोकळे करायला आलो, आणि पळ काढला तिथून. मग मी चालत चालत नदीच्या घाटावर एका गार्डनसारख्या जागेवर एका बाकावर येऊन बसलो. खूप शांती होती तिकडे. मलाही थोडंसं शांत वाटलं. खूप गरमी होती त्या दिवशी. माझ्या डोक्यात मात्र माझा मित्र आणि त्याची गेलेली आजी यांचेच विचार घुमत होते. काय झाले असेल बरं त्याच्या आजीला? आजारी होते का? असे अनेक विचार मनात फेर धरत होते. मग वाटलं, कसे दिसत असतील लोक मेल्यावर, कुठे जात असतील ते? मी खूप प्रयत्न करत होतो हे विचार डोक्यातून काढायचे, पण हे विचार पुन्हा पुन्हा येतच होते. मग थोडा वेळ बसल्यावर काहीतरी वेगळं वाटायला लागलं तिथे. म्हणून हळूहळू झाडाच्या सावलीतून पुढे पुढे चालत जाऊ लागलो. पण तिकडे कोणी दिसत नव्हतं. खूप नीरव शांतता होती तिकडे. मी पुढे पुढे चालत राहिलो. झाडांच्या थंड सावलीतून पुढे पुढे जाताना थंडावा जाणवत होता आणि मी सुखावत होतो. मला माहीत नव्हतं पुढे एक स्मशान आहे. आणि खरं सांगू, मला कधीही समजलंही नसतं की तिथे एक स्मशान आहे. पण त्या दिवशी माझ्यासोबत जे घडलं त्यामुळेच मला माहीत पडलं की हे एक स्मशान आहे. त्या गार्डनचा तो रस्ता पायऱ्यांमधून खाली जंगलाकडे जात होता. आता हळूहळू मी त्या रस्त्यावर जाऊ लागलो. दिवसाचे 12 वाजले असतील. सूर्य एकदम डोक्यावर होता. खूप गरमी होती. मी झाडांच्या थंड सावल्यामधून पुढे पुढे चालत राहिलो. 25-30 पायऱ्या उतरल्या. मला पुढे एक घनदाट जंगल दिसलं. आत जायचा रस्ताही दिसत नव्हता. मला वाटलं आत जावं की नाही. माझ्या आजीने मला सांगितलं होतं, घाटाजवळच्या रस्त्यावर फिरकू नकोस म्हणून. पण तरीही वाटलं, एकदा बघून तरी येऊयात, रस्ता सापडेल आपोआपच. थोडं आत गेल्यावर रस्ता दिसायला लागला, सरळ आत जंगलात जाणारा. मी रस्त्यावर चालत राहिलो. तर आत्तापर्यंत खूप लांब रस्ता होता तो. आता माझं डोकं परत विचार करायला लागलं, कुठं वर जात असेल हा रस्ता? जाऊन बघायचं का? मी आत घनदाट झाडे चालतच राहिलो. दिवसाची वेळ होती, पण एकही पक्षी किंवा प्राण्याचा आवाज येत नव्हता. फक्त ऐकू येत होता तो माझ्याच पावलांचा आवाज.
जंगलाच्या आतपर्यंत जात असताना मला लहान मोठी दगडं दिसली. त्यांच्यावर नावं आणि अजून काही लिहिलं होतं, पण अजूनही मला समजत नव्हतं की मी कुठे जात आहे. थोडं पुढं गेल्यावर बघितलं तर पुढं अजून अशीच खूप दगडं दिसत होती. जेव्हा मी 4-5 दगडं पार केली तेव्हा मला काहीसा अंदाज आला की ज्या जागेत मी उभा आहे ती काही साधारण जागा नाही, तर ती एक स्मशानभूमी आहे जिथे मला यायला नको होतं. मला पक्क आठवते मी फक्त 4-5 थडगी पार केली असतील, पण जेव्हा मी समोरचं दृश्य बघितलं आणि परत जायला पलटलो तर खूप साऱ्या थडग्यांच्या मध्ये मी उभा होतो आणि तिथून परतायचा रस्ताही दिसत नव्हता. आणि त्यावेळी मला असा दरदरून घाम फुटला की बस. आणि माझी जी हालत झाली होती ती मी शब्दात सांगू शकत नाही. आता फक्त वाटत होतं की परतीचा रस्ता कसा शोधू. कसल्याच प्रकारची मदत आणि एक चिटपाखरूही दिसत नव्हतं. उन्हाची रणरण होती आणि काय माहिती मला इकडे यायचं डोळं का लागलं. आणि ह्या जागेबद्दल मला पूर्ण कल्पना आता आली होती. इकडे सगळीकडे थडगीच थडगी होती. माझा जीव एकदम रडकुंडीला आला होता. छाती धडधड करत होती. आता मी पार गळून गेलो होतो. मी मनोमन देवाचा धावा करू लागलो. मी आता रडू लागलो. पण एवढ्यात मला कोणीतरी हाक मारली. मी इकडे तिकडे पाहू लागलो, पण इथं कोणीच नव्हतं. आणि हा नक्कीच माझा भ्रम नव्हता. मला खरंच असं वाटलं की कुणीतरी मला साथ घालतंय. दिलीप, ए दिलीप, पण दिसत तर कोणीच नव्हतं. मी ओरडायला लागलो, पण माझा आवाजच फुटत नव्हता की मला माझाच आवाज ऐकू येत नव्हता. सतत मी भिरभिरत्या नजरेने इथून बाहेर पडायचा रस्ता सापडतोय का ते बघत होतो. वाटलं देवा मला एकदाच या प्रसंगातून सोडव, पुन्हा असं कधीच करणार नाही. मग तिथंच थोडं पुढं मला जुनी पुराणी झोपडी दिसली. मी इकडे तिकडे बघत त्या झोपडीकडे जात होतो. मग मला तिकडून काही आवाज येऊ लागले. वाटलं की आत कोणीतरी आहे. अजून जंगलातूनही कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येत होता. माझा गळा आता कोरडा पडला आणि तेवढ्यात मला माझ्या कानाजवळ कोणाच्या तरी श्वासाचा स्पष्ट आवाज ऐकू आला. पण इकडं दूर दूरपर्यंत कोणीच नव्हतं. मला काही समजेना. काही स्वप्न तर बघत नाही ना मी. मग मी रडत घाबरत त्या झोपडीजवळ जाऊ लागलो. वाटायला लागलं इथं कायमचा अडकलोय मी. त्या झोपडीजवळ गेल्यावर तिथल्या पडीमध्ये थोडं सावलीला बसलो. खूप थंड वाटत होतं, नेहमीपेक्षा जरा जास्तच. मला काही समजत नव्हतं. तिकडे कोपऱ्यात एक माठ होता आणि त्यावर एक ग्लास होता. मी काही विचार न करता घटघट पाणी प्यायलो. मग पुन्हा देवाचा धावा करू लागलो. तिथं एवढी शांतता होती की मला माझ्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. दिवसाच्या वेळी एवढी शांतता कधीच अनुभवली नव्हती मी. मग मी सतत बाहेर कसं पडता येईल याचा विचार करू लागलो. त्या झोपडीच्या आत अंधार दिसत होता. जुन्या वस्तूंचा कुबट वास येत होता. अचानक झोपडीच्या दुसऱ्या बाजूला दरवाजावर मला एक माणसाची आकृती दिसली. मी दचकून ओरडलो आणि खूप घाबरलो आणि तिथून पळणार एवढ्यात पुन्हा तोच प्रश्न, दिलीप, इकडे का भटकत आहेस? मी म्हणालो, मी सहजच इकडे काय आहे ते बघायला आलो आहे आणि परतीचा रस्ता विसरलो. त्यांनी म्हटलं की ही जागा काही फेरफटका मारायची जागा नाही, झटकन इथून निघून जा. त्यांच्या एकंदरीत पेहरावावरून ते मघासेच काका वाटले. मग मी रडतच त्यांना सांगितलं की मला बाहेर पडायचा रस्ता सापडत नाही. मग त्यांनीच मला परतीचा मार्ग शोधून दिला. आता मी त्या घाटाच्या बागेपर्यंत आलो होतो. मग मी पळतच घराचा रस्ता गाठला. घराच्या जवळ गेलो तर शेजारचे काका त्यांच्या पडवीत निवांत शतपावली करत होते. मी विचार केला की हे काका इतक्या लवकर इथे कसे पोहोचले. मी त्यांना विचारलं, काका तुम्ही एवढ्या लवकर कसे इकडे पोहोचलात? काका म्हणाले, अरे मी मगाशीच दुकान बंद करून तुला भेटलो नव्हतो का घरी जेवायला येताना? काय रे, काय झालं? मी काहीच न बोलता काकांकडे बघत बघत घरात प्रवेश केला. घरी गेल्यावर वेळ बघितला तर 12:20 झाली होते. हे बघताच मी अजूनच घाबरलो, कारण मी 12च्या आसपास निघालो होतो आणि त्या जंगलात त्या स्मशानात कितीतरी वेळ भटकत होतो आणि आता फक्त 12:20 वाजलेत. मग मी त्या जंगलात एवढा वेळ काढला तो कुठं गेला? हाच तो वेळ होता का ज्यामध्ये मला मेलेल्या लोकांचं मरणोत्तर जीवन अनुभवायला मिळालं?
श्वास थांबले की वेळही थांबतो म्हणतात. आता या गोष्टीला खूप वर्ष झाली आहेत. अजूनही घरातले म्हणतात रात्रीचं स्मशानाच्या रस्त्याला जाऊ नये. पण मग माझ्यासोबत तर हे भर दुपारी घडलं. ऐन दुपारी आणि अगदी तिन्ही सांजेला वेळ भारावलेला असतो असं म्हणतात. हे खरंच आहे. ही आपबीती मी कधीच कुणाला सांगत नाही फारशी, कारण कोण विश्वास करणार माझ्यावर. ज्यानं कधी असं अनाकलनीय गुढतेचं जग अनुभवले त्यालाच समजेल कदाचित. तुम्ही अनुभवलंय का हो असं काही? मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी माझ्या आजीच्या डायरीमधील अजून गोष्टी तुमच्या मनोरंजनासाठी पोचवायचा नक्की प्रयत्न करेन. काळजी घ्या. धन्यवाद.